आज आपण जंपसूट कटिंग अँड टिचिंग पाहणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 52, छाती आहे 34, सीट घेर आहे 40, बाही उंची आहे 16 आणि मागचा गळा घेतला आहे मी 3 इंच आणि पुढचा गळा घेतला आहे मी 6 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता। जंपसूट आपण 2 पार्ट मध्ये करणार आहे, एक टॉप पार्ट आणि एक बॉटम पार्ट। चला तर मग मी ह्याची कटिंग तुम्हाला कपड्यावर दाखवते। टॉप पार्ट साठी मी कपडा घेतलेला आहे, हा डबल फोल्ड केलेला आहे। 1 2 3 4 ह्याच्यात माझी पाठीमागची आणि पुढची बाजू एकाच वेळेस निघणार आहे। इकडच्या साईडला माझी बंद बाजू आहे। टॉपची उंची मी 15 इंच घेणार आहे। 15 मध्ये 1 इंच ऍड करायचे म्हणजे 16। शोल्डर 7 इंच, नंतर मुंडा पण मी 7 इंच घेत आहे। छाती 34 आहे, 34 चा चौथा भाग 8.5 प्लस 2 इंच 10.5। नंतर इथं आपण कंबर नाही घेणार, आपण सीट घेरचं माप घेणार आहे। सीट घेर आहे 40, 40 चा चौथा भाग 10 प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ऍड 12। गळा रुंदी 3 इंच, शोल्डर स्लोप अर्धा इंच, मुंड्याला आकार द्यायचा आहे। पुढच्या मुंड्याला आकार देता की नाही अर्धा इंच किंवा 1.25 इंच आतमध्ये यायचं। जिथं आपण शोल्डर स्लोप दिलेला आहे तिथं जॉईन करायचं आणि तिथून परत 1.25 इंचावरती पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा। हे आपले टॉपचं कटिंग झालेलं आहे, हे आपण कटिंग करू। पाठीमागची बाजू काढून घ्यायची आहे, परत घडी करून घ्यायची आहे। आणि पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे। टॉप पार्टची कटिंग झालेली आहे, आता आपण बॉटम पार्ट कट करू।
ही टॉप पार्टची आपली पुढची साईड आहे. पुढच्या साईडला आपण इथं बटन करणार आहे. त्याच्यासाठी पुढच्या साईडला आपण बटन करणार आहे. त्याच्यासाठी एक पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि एक 3 इंचाची घेतलेली आहे. 3 इंचाची अशी ह्याच मापाची मी पट्टी 2 कापून घेतलेल्या आहेत. हा पाठीमागचा टॉप पार्ट आहे आपला. पाठीमागचा गळा कटिंग करून घेऊया. गळा रुंदी 3 इंच, पाठीमागच्या गळ्याची उंची 3 इंच. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागच्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे. पुढचा टॉप पार्ट आहे. पुढचा गळा मी 5 इंच घेत आहे. गळा रुंदी 3 इंच. पुढच्या साईडला हे बंद आहे, हे ओपन करायचं आहे आपल्याला. आणि ही आपण 3 इंचाची पट्टी काढलेली होती. ही 1.5 इंचाची पट्टी सुईच्या बाजूने ठेवायची आणि पट्टी उलटी ठेवायची. आणि इकडचा हे उलट ठेवायचं आणि ही पट्टी पण उलटी ठेवायची. आणि ह्याला आपण टिप मारून घेणार आहे. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन ह्याला टिप मारून घ्यायची आहे. हा टॉप पार्ट आपण काढलेला होता. त्याच्या सुईच्या बाजूवर आपण ही उलटी बाजू ठेवणार आहे.
आणि ह्याच्यावर आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अशी टिप मारायची आहे आणि इकडच्या साईडला पण सेम अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अशी टिप मारायची आहे. चला तर मग ही टिप मारून घेते मी. ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे. त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. नंतर एक फोल्ड करायचा आहे. नंतर ही जी पूर्ण पट्टी तयार झाली ती पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे. नंतर ही दुसऱ्या साईडची पट्टी आहे तिला दाबटीप मारून घेऊ. अशी जोडलेली आहे मी. नंतर ही साईड मी अर्धा इंच फोल्ड करून घेते. नंतर ही जी पट्टी आहे ती आपण आधी जी टिप मारली होती त्याच्यावर घ्यायची. पट्टी अशी ठेवायची. इथं आपल्याला बटन लावायचे आहेत. आता पाठीमागची बाजू घ्यायची. शोल्डरला शोल्डर जॉईंट करायचे. जसं आपण शोल्डर स्लोप दिला होता तसंच आपल्याला टिप घ्यायची आहे. सरळ टिप नाही घ्यायची आपल्याला. शोल्डर जॉईंट झालेले आहेत आपले. गळ्यासाठी मी अशा 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. क्रॉस घेतलेल्या आहेत. त्या 2 पट्ट्या घेतल्यात ते मी एकमेकांना जॉईन करते. पुढं अर्धा इंच सोडायचं दुमडण्यासाठी. अर्धा इंचाचं मार्जिन पकडून ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायची. नंतर जिथे गोलाकार असेल तिथं कच मारून घ्यायच्या. ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची. याला तुम्ही हात शिलाई पण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील.
आता आपण याला स्लीव जोडून घेऊया. दुसरी पण स्लीव्ह आपल्याला तशीच जोडून घ्यायची आहे. स्लीव्हला एक फोल्ड करून घ्यायचा आहे. बाहीला मी इथं इलास्टिक लावणार आहे. इलास्टिक माझं 1.25 इंचाचं आहे. अर्धा इंचाचं इलास्टिक असलं तरी चालेल. दंडघेर 8 इंच आहे. जेवढा दंडघेर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 3 इंचांनी कमी घ्यायचा आहे. मी 5.5 घेते. साडेपाच इंचावरती मार्किंग करायची. इलास्टिक असं घ्यायचं, ते फोल्ड करायचं, अशी घडी मारायची. इकडनं लॉक करायचं. इलास्टिकच्या खाली आपली टिप आली पाहिजे. आता ही टिप झाल्यावरती इलास्टिक आपल्याला खेचायचं आहे. जोपर्यंत आपलं मार्किंग येत नाही तोपर्यंत आपल्याला इलास्टिक खेचायचं आहे. हे बघा माझं मार्किंग आलेलं आहे. इथं मार्किंग आलं त्या ठिकाणी आपल्याला असं करायचं आहे. इलास्टिक कट करून घ्यायचं आहे. हे बघा माझं इलास्टिक स्लीव्हला लावून झालेलं आहे. दुसऱ्या पण स्लीव्हला असं लावून घ्यायचं आहे. हा आपला टॉप पार्ट आहे. हे ह्याच्यावर ठेवून आपल्याला इथं पिना लावून घ्यायच्या आहे. त्याला पिना लावून घ्यायच्या आहे. आणि ह्याला फिटिंग करून घ्यायचे आहे.
हा टॉप पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपण बॉटम पार्ट तयार करणार आहोत. हे बघा, असं बॉटम पार्टच्या आपण ह्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. आसनला आसन जोडून घेतलेले आहेत. नंतर हे असं करायचं आहे. नंतर त्याचा बॉटम तयार करून घ्यायचा आहे. पॅन्टच्या खालीच्या साईडला एकदा फोल्ड करून घेतलं. नंतर ना परत 1 इंच फोल्ड केलं. पॅन्ट आपली अशी तयार झालेली आहे. ही पाहू शकता तुम्ही, अशी आपली पॅन्ट तयार झालेली आहे. आणि हा आपला टॉप पार्ट आहे. आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे. हे असं आपल्याला जॉईन करायचं आहे. अशी 1.5 इंचाची आपल्याला पट्टी काढून घ्यायची आहे. नंतर इकडच्या साईडला फोल्ड करायचं आहे. जी पट्टी आपण काढली होती ती आपण इथं अशी लावून घेणार आहोत. ही पट्टी आपल्याला अशी ठेवायची आहे. आणि त्याच्यावर अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे.
आतला कोणताच कपडा आपला या टिपोमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फक्त ही पट्टी आणि ही सरळ आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे. पट्टी पिळणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. हे बघा मी तर नाडी केलेली आहे आणि हे पिनाने घालून घेतलेली आहे आणि इथं बटन पण बसवलेले आहेत. तर हे तुम्ही फायनल लुक बघू शकता जंपसूटचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.